हाय, दिस इज मी आणि आज मी फॅमिलीसोबत बाप्पाचं दर्शन घ्यायला निघाले. इतकी गर्दी बघून वाटतच नाही की विसर्जनाच्या आदल्या दिवशी आम्ही बाप्पा बघायला आलोय. आणि यावर्षी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिवंत देखावे होते आणि लकीली आज आम्हाला ते सगळे पाहायला देखील भेटले. मग देखावे वगैरे बघून आम्ही निघालो पुढच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. हा आहे लक्ष्मी रोडचा राजा, सेम लालबागच्या राजासारखी मूर्ती आहे. मग हा आहे तुळशीबाग गणपती आणि डेकोरेशन इतकं मस्त केलं आणि गर्दी तुम्हाला दिसतेच आहे, प्रचंड गर्दी आज. बऱ्याच ठिकाणचे बाप्पा रेडी झाले होते विसर्जन मिरवणुकीत सहभाग घ्यायला आणि खूप छान छान डेकोरेशन्स वगैरे केले होते. पुढे गेल्यावर मला एक ऑटो दिसले आणि त्या ऑटोमध्ये छोटासा गणपती बाप्पा बसला होता आणि हा गणपती बाप्पा कुर्ल्यावरून आला होता. या सरांची रिक्षा आहे आणि गेली 7 वर्ष ते या रिक्षामध्ये 10 दिवस गणपती बसवतात आणि विसर्जनासाठी पुण्याच्या लाईनीच्या गणपतीला येतात. गणपती बघेपर्यंत कधी सकाळचे 3 वाजून गेले समजलंच नाही आणि भूक लागली होती, मग त्याच्यामुळे मी भेळ घेतली होती. मग आम्ही दगडूशेठला गेलो पाया पडायला आणि हा बाप्पा आम्ही एकदम एंडलाच ठेवला होता कारण इथे कधी गेलं तरी प्रचंड गर्दी असते. मग आम्ही लाईनीत थांबलो, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग घरी जायला निघालो. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.